किचनमधली सगळी कामं झाली की हे कामं लास्टला असतात आणि तेच मी आता करत होते. तर कपडे वाळत घालून घेत होते आणि एक्स्ट्राचं जे काम आहे ते पण मला करायचंच होतं आज मला तूप पण करायचं होतं आणि हे पण आणखी एकदा मशीन लावून घ्यायची होती. तर सोफ्याचे कवर आहेत ते खराब झाले होते आणि तेच मी काढून घेत होते. नंतर जे बेडशीट वगैरे आहे ते पण बेडवरचं काढून घेतलं. तर चला म्हटलं दोन्ही सोबतच मशीनला लावूया आणि जे आपले हात पुसायचे नॅपकिन वगैरे असतात ना ते पण मी बेडशीटसोबतच लावत असते. म्हणजे एकत्रच म्हणजे धुवून निघलं जातं. वेगवेगळी मशीन लावायची काही गरज पडत नाही. ते लावून घेतलं. नंतर म्हटलं चला आता तूप करायचं होतं. तूप संपत आलं की आठवण होते की हां बाबा फ्रीजमध्ये साईज असलेली आहे. चला आता लोणी करून घेऊया. तर तेच मी करत होते. मिक्सरमध्ये एक पातेलं भरून जी साय होती ना ती काढून घेतली आणि 5 मिनटं असं हलवून घ्यायचं आहे. म्हणजे कसं छान असं लोणी एकदम घट्टसर निघतं. तुम्ही बघू शकता किती छान निघलेलं आहे आणि तेच मी काढून घेत आहे. तर तुम्ही म्हणसाल हे एका पातेल्याची साय होती आणि दुसरं जे आहे ना आणि मला काढायचं होतं लोणी. सगळं माझं लोणी काढून झालं आणि तुम्ही बघू शकता किती छान निघले आणि हे ना लोणी आहे ना ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं. तर मी आता तुम्हाला एकदाच दाखवते, पण जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही ना त्यातून तोपर्यंत असं ना हलवून म्हणजे धुवून घ्यायचं आहे लोणी. म्हणजे तुपाचा कसलाही वास येत नाही खराब वगैरे आणि छान असं आपलं तूप तयार होतं. तर एवढं लोणी निघलेलं आहे तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यापासून माझं अर्धा ते पाऊण लिटर तूप निघेल. तर एवढं माझं लोणी होतं. तर ते बघा तुम्ही बघू शकता किती छान असं उकळायला ठेवायचं मीडियम गॅसवर, परत कमी करायचं. नंतर त्यात मी तुळशीची पानं टाकून घेतली आणि छान असं माझं तूप तयार झालेलं आहे आणि थंड झालं ना तर तुम्ही बघू शकता असं झालेलं आहे आणि ते गाळणीने गाळून घ्यायचं. तर माझ्याकडे किटली आहे तुपासाठी, त्यातच मी गाळून ठेवत असते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चला बाय बाय.